आपण बघत आहात DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। शिवसेना प्रभाग क्रमांक 11च्या इच्छुक उमेदवारांनी साईबाबा मंदिर येथून प्रचाराचा शुभारंभ केला। नाशिक महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाचा बिगुल आता वाजले असून आता नाशिक शहरासह सातपूर शहरात देखील इच्छुक उमेदवारांची प्रचाराची तयारी जोरदार सुरू झाली आहे। प्रभाग क्रमांक 11 मधील शिवसेनेच्या वतीने इच्छुक उमेदवार माजी नगरसेविका सीमा निगळ, उषा अशोकराव शेळके, सामाजिक कार्यकर्ते गोकुळ निगळ, त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते धीरज शेळके, योगेश गांगुडे यांच्यासह इच्छुक उमेदवारांनी शिवसेनेचे संपर्क प्रमुख विलास शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज सातपूर कॉलनी येथील आनंद छाया परिसरातील श्री साईबाबा मंदिर या ठिकाणी साईबाबाची आरती करत या ठिकाणी आपल्या परिचय पत्र त्याचप्रमाणे मागील कार्यकाळात केलेल्या विकास कामांचं प्रकाशन केले आहे। त्याचप्रमाणे इच्छापूर्ती गणेश मंदिर या ठिकाणी देखील इच्छुक उमेदवारांनी आपल्या परिचय पत्रकाचे प्रकाशन करत प्रभागात घरोघरी जात नागरिकांची भेट घेऊन प्रचार कार्य शुभारंभ केला। या प्रसंगी शिवसेना संपर्क प्रमुख विलास शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया यावेळी व्यक्त केली। निवडणुकीला सामोरे जात असताना प्रभाग क्रमांक 11 मध्ये शिवसेना पक्षाच्या वतीने आज या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ या साईबाबा मंदिर आणि गणपती बाप्पा यांचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी सुरुवात केलेली आहे। या प्रभागाच्या विद्यमान नगरसेविका सीमाताई निगळ, उषाताई शेळके, सामाजिक कार्यकर्ते आणि शिवसेनेचे आमचे नेते गोकुळ भाऊ निगळ, धीरज भाऊ शेळके, विवानंद आप्पा काळे, योगेश भाऊ गांगुर्डे, आतिश भाऊ काळे, संगीताताई मांडवे, अमित मांडवे, रोहित गुले, अनिल आयरे, दिनेश काळे आणि प्रवीण काळे हे सगळे इच्छुक उमेदवार या प्रभागामध्ये शिवसेना पक्षाकडनं आज या ठिकाणी इच्छुक आहेत। आपण जर या प्रभागाची परिस्थिती आजची जर बघितली तर एवढा उत्साह या मतदारांमध्ये, नागरिकांमध्ये, स्थानिक नागरिकांमध्ये आहे। कारण या ठिकाणी आमच्या एकच नगरसेविका ज्या होत्या सीमाताई यांनी गेली मागील 5 वर्ष जे शिवसेनेच्या माध्यमातून एकट्या असताना सुद्धा ज्या पद्धतीने काम उभं केलेलं आहे, त्यामुळे त्यांच्या कामाची पावती म्हणून आज सगळे स्थानिक ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी त्यांना आशीर्वाद देण्यासाठी या सगळ्यांना आलेले आहेत। आणि मला खात्री आहे शिवसेना पश्चिम विधानसभा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। त्यात सातपूर जो काही हा आमचा परिसर आहे ही औद्योगिक वसाहत आहे। त्यामुळे या ठिकाणी कष्टकरी, कामगारी, सगळे शेतकरी, सगळे हे सगळ्या स्तरावरचे इंडस्ट्रियलिस्ट असे वोटर्स या ठिकाणी मतदार राहतात। आणि या सगळ्यांनी मागील आजपर्यंतचा 92 सालापासून जर आपण बघितलं तर शिवसेनेवरती प्रचंड प्रेम या मतदारांचा आहे। कारण तेवढा विश्वास शिवसेनेच्या आजपर्यंत ज्या भागातून नागरिक लोकप्रतिनिधी निवडून गेलेले त्यांनी तो विश्वास संपादन केलेला आहे। आणि मी अभिमानाने सांगतो, नाशिक महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचे आजपर्यंत जेवढे नगरसेवक निवडून येतात त्यामध्ये सर्वाधिक जास्त संख्या नगरसेवकांची ही सातपूर मधून असते। कारण शिवसेना हा सातपूर ही शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। या ठिकाणी मी येणाऱ्या निवडणुकीमध्ये आज या ठिकाणी एवढी प्रचंड गर्दी बघून या ठिकाणी खात्री झालेली आहे की येणाऱ्या निवडणुकीत हे चारही उमेदवार शिवसेनेचे हे भरघोस मताने निवडून येतील। त्यांचा आजचा हा जो काही आपण जल्लोष बघितला मतदारांचा, त्याच्यावरून आज सांगू शकतो येणाऱ्या काळामध्ये 15 तारखेला या ठिकाणी जे काही मतदान होणार आहे ते मतदान शिवसेनेला माननीय एकनाथजी शिंदे साहेब ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये त्यांनी काम केलेलं आहे त्याचीच कामाची पावती म्हणून एवढं प्रेम या सगळे नागरिक या ठिकाणी उमेदवारांना देत आहेत। आपल्या माध्यमातून मी या सर्व उमेदवारांना मनापासून शुभेच्छा देतो आणि नागरिकांना विनंती करतो की आपण जे 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे ध्येय धोरण जे वंदे शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलेले त्या ध्येय धोरणावरती चालणारे हे सगळे आमचे उमेदवार आहे। यांच्या पाठीशी आपण आपला आशीर्वाद, आपलं प्रेम आणि आपलं बहुमूल्य मत देऊन आपल्या ह्या भागाच्या विकासासाठी कटिबद्ध असलेल्या शिवसेना पक्षाच्या पाठीशी आपण आपला आशीर्वाद द्यावा एवढी आपल्या माध्यमातून नागरिकांना, मतदारांना विनंती करतो। प्रचाराचा नारळ फुटणार आहे। या प्रसंगी उपस्थित आपल्या नाशिकचे विलासअण्णा शिंदे, तसेच गोकुळ भाऊ निगळ, सीमा निगळ, योगेश गांगुडे, रुपाली गांगुडे, आमचे सर्व ज्येष्ठ नागरिक, तसेच सर्व माझ्या प्रभागातील नागरिक, महिला भगिनी आणि सर्व प्रभाग आज नारळ फुटणार म्हणजे आम्ही तुम्हाला आवाहन करणार आहोत की प्रभागाचा विकास हाच आमचा ध्यास आहे आणि खेळीमेळीच्या वातावरणात
ही निवडणूक झाली पाहिजे अशी अपेक्षा करते. कुठलाही गालबोट याला लागणार नाही. हे माझे नागरिक सुज्ञ आहेत. विलासांना प्रभागात आमच्या नागरिकांचं सबळ आम्हाला प्रभुत्व लाभतंय. त्यांचे मनापासून आभार मानते आणि नागरिकांना पुन्हा एकदा ज्या मागच्या वेळेस मला जो आशीर्वाद दिला तसा आता माझ्या धीरज भाऊला जो मला एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून जे तिकीट मिळेल ते मी धीरज भाऊ शेळकेच्या माध्यमातून सर्वांनी त्याला सहकार्य करावे अशी अपेक्षा बाळगते आणि आवाहनही करते की विकासाचा ध्यास हा धीरज भाऊचा विकासाचा मार्ग आहे. त्यामुळे सर्वांनी त्याला विजयी घोषित करावे. घोषित नाही करू, विजयी करावे ही अपेक्षा बाळगते. आपलं सहकार्य हीच अपेक्षा. इथे सर्व नागरिक माझ्या महिला भगिनी उपस्थित राहिल्या त्यांचे मनापासून आभार मानते आणि थांबते. आपल्याला सातपूर गाव नाही तर सातपूर शहर करायचं आहे आणि सातपूरचा आपला पूर्ण कॉलनी असो कुठला जो प्रभाग 11 आहे याचं शहरात रूपांतर करायचं आहे. म्हणून मी आपल्या सगळ्यांना ग्वाही देते. आपण सगळ्यांनी आमच्या पाठीशी उभे राहा आणि असं सहकार्य करा. तर तुमचा आशीर्वाद फक्त मतपेटीत असावा अशी मी साईबाबा चरणी आणि गणपती बाप्पाच्या चरणी सप्तशृंगीच्या चरणी आशीर्वाद आपल्या सगळ्यांकडनं मागते. जय. आज या ठिकाणी मला एक भावनिक आणि अतिशय जबाबदारीचा एक आनंद होतोय की या ठिकाणी प्रचारचा नारळ नाही तर तो प्रामाणिक विश्वास आणि एक विकासाचा नारळ आम्ही या ठिकाणी फोडतोय. एक प्रामाणिकतेच्या वाटेवर चालण्याची आज मी या ठिकाणी सुरुवात करतोय. तुम्हाला माहित असेल का मागच्या 5 वर्षात तुम्ही आम्हाला जी काही नगरसेवकाची संधी दिली मला वाटतं अण्णा 5 वर्ष काही मिळाले नाही. 1 वर्ष तासच गेलं. 2 वर्षे कोविड आला. तुकाराम मुंडे साहेब आले. 3 वर्षामध्ये आम्ही 34 कोटीचे कामं करू शकलो. हे फक्त तुमच्या सहकार्यामुळे. की जो काही प्रामाणिक काम आम्ही याच्या मागे केलं हेच इथून पुढे सुद्धा करू. अशीच तुमची साथ राहू द्या. मी तुम्हाला सर्वांच्या वतीने ग्वाही देतो की एक आदर्श प्रभाग आपण या ठिकाणी करू. कार्यक्रमाप्रसंगी विक्रम नागरे, रोहिणी देवरे, भिवानंद काळे, रवींद्र देवरे, सप्तशृंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष किसनराव खताळे यांच्यासह सर्व पदाधिकारी, त्याचप्रमाणे आतिश काळे, संगीता मांडवे, अमित मांडवे, रोहित घुले, अनिल आहेर, दिनेश काळे, प्रवीण काळे आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. DPI न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक. ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPI न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.